बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद येथील आसरा माता देवस्थान परिसरात शनिवारी ही दुर्दैवी घटना घडली। सिरसो गायरान येथील रहिवाशी ज्ञानेश्वर दादाराव सोळंके वय 35 वर्षे हे कुटुंबियांसह रोठासाठी देवस्थानावर आले होते। मंदिरालगत असलेल्या काटेपूर्णा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या ज्ञानेश्वर सोळंके यांनी दोरखंडाच्या साहाय्याने नदीचा एक काठ गाठला, मात्र परतीच्या प्रवासात नदीच्या मध्यभागी असताना त्यांचा तोल गेला आणि ते अचानक खोल पाण्यात बुडाले। काही क्षणातच ते पाण्याखाली गेल्याने नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलिसांनी तातडीने मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला प्राचारण केले। पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। नदीतील पाण्याचा वेग आणि खोली यामुळे शोधकार्य आव्हानात्मक होते, मात्र प्रशिक्षित जवानांनी अत्याधुनिक शोध तंत्राचा वापर करत नदीत ट्रेसिंग ऑपरेशन सुरू केले। अवघ्या काही मिनिटातच नदीच्या तळाशी अडकलेला मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश मिळाले। या धाडसी मोहिमेमध्ये मयूर सळेदार, शेखर केवट, रोशन सपकाळ, अक्षय भड, साहिल देशमुख, सचिन कुकडे, पवन भड आणि हर्षल वानखडे यांनी सक्रिय सहभाग घेतला। दरम्यान पिंजर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील पंचनामा आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी नदीपात्रात आंघोळ करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे।